नमस्कार. आज आपण राष्ट्रीय सेवा योजना या योजनेची तोंडओळख आणि या योजनेची असणारी जी काही उद्दिष्टे आहेत या उद्दिष्टांविषयी माहिती घेणार आहोत. राष्ट्रीय सेवा योजना ही देश पातळीवर चालवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना असून राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ संघटन नाही तर संस्कार घडवणारे एक खुले विद्यापीठ आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे व त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे या उद्देशाने या योजनेची स्थापना झालेली आहे. स्वावलंबन, चारित्र्यवर्धन व सामाजिक बांधिलकी या मूल्याचा समन्वय शिक्षण पद्धतीत घडवून आणण्यासाठी महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजेच 24 सप्टेंबर 1969 पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयामार्फत राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रारंभ करण्यासंबंधीची जी संकल्पना आहे ही संकल्पना महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांची आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील तरुणांनी विशेषतः महाविद्यालयीन व विद्यापीठीय युवकांनी देशसेवेसाठी आणि लोकांच्या सेवेसाठी काही रचनात्मक कार्य केले पाहिजे असे या योजनेचे स्वरूप आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये निर्माण झालेल्या ज्या काही समस्या आहेत आणि या समस्या दूर करण्यासाठी विशेषतः स्वातंत्र्याच्या वेळेस भारताचा बहुतांश जनसमुदाय हा खेडेगावात राहत असल्याने भारत हा खेड्यांचा देश आहे म्हणून ओळखला जात होता. खेड्यातील जनतेला स्वातंत्र्याची सर्व फळे उपभोगता आली पाहिजेत यासाठी त्यांना कार्यप्रवण केले पाहिजे म्हणून 1950 मध्ये विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील आदर्श शिक्षण राबवण्यासाठी विचारविनिमय करण्याच्या उद्देशाने जानेवारी 1950 मध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या आधारे महाविद्यालयीन युवकांना या योजनेविषयी या योजनेमध्ये सहभागी कसे करून घेता येईल याचा एक आराखडा करण्यात आला. 1952 मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेत समाजसेवा आणि शारीरिक परिश्रम यावर अधिक भर देणारी विद्यार्थ्यांची शिबिरे आयोजित करण्याची योजना आखण्यात आली. यानंतर 1958 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी महाविद्यालयीन व विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण करत असताना 9 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत समाजसेवेचे ग्रामीण भागात कार्य करावे अशा प्रकारची एक योजना आखावी असे सुचवले की जेणेकरून NCCच्या माध्यमातून जर सीमेवरती काही प्रश्न निर्माण झाला तर हे विद्यार्थी युद्धासाठी तयार असू शकतात. त्याच पद्धतीने यांच्या मदतीला NSSचे काही विद्यार्थी असावेत ही त्या पाठीमागची भूमिका होती. 1959 मध्ये शिक्षण मंत्र्यांच्या दिल्ली येथील बैठकीत अशा प्रकारची योजना तयार करावी म्हणून एक समितीची स्थापना डॉक्टर C.D. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण करण्यात आली आणि या समितीने अतिशय महत्त्वाच्या शिफारशी केल्या. 1960 मध्ये प्राध्यापक K.G. सय्यदीन यांनी वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करून त्या देशातील तरुणांना समाजसेवेत कसे सहभागी करून घेतले जाते या अभ्यासावरून नॅशनल सर्व्हिस फॉर द यूथ हा अहवाल सरकारला दिला. 1964 मध्ये भारत सरकारच्या शिक्षण सुधारणा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर दौलतसिंग कोठारी यांनी आपल्या अहवालामध्ये विद्यार्थ्यांनी समाजसेवा करण्यासंबंधी कोणत्या योजना राबवाव्यात याबाबतची शिफारस केली. त्याचबरोबर मे 1961 मध्ये देशातील कुलगुरूंच्या उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा मसुदा तयार करण्यात आला. अशा प्रकारे 1952 ते 1961 या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये या योजनेवरती पूर्ण चर्चा केल्यानंतर 24 सप्टेंबर 1969 रोजी त्यावेळचे शिक्षण मंत्री डॉक्टर K.V.R.V. राव यांनी राष्ट्रीय सेवा योजना सुरू केल्याची घोषणा केली. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी या योजनेमुळे महाविद्यालयीन व विद्यापीठीय युवकांना राष्ट्रीय छात्र सेनेप्रमाणेच
सेवा करण्याची संधी मिळत असल्याचे म्हटले होते. 1969मध्ये एक पायलट स्वरूपामध्ये देशातील केवळ 37 विद्यापीठ आणि केवळ 40,000 विद्यार्थ्यांसाठीच ही योजना होती. हळूहळू ही योजना विस्तारत गेली. या योजनेच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यात आणि तत्कालीन अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर या महाविद्यालयाने सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजनेचं जे विशेष शिबिर आहे ते विशेष शिबिर आयोजित केलं होतं. जर या योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या स्वयंसेवकांची संख्या जर आपण पाहिली तर मार्च 2026 अखेर संपूर्ण भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये 39,87,781 स्वयंसेवक सहभागी होते. तर याच वर्षी म्हणजेच मार्च 2026मध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळी कृषी विद्यापीठे, आरोग्य विद्यापीठे, अकृषी विद्यापीठ, तंत्र विद्यापीठ, मत्स्य विद्यापीठ इत्यादी विद्यापीठांमधून 3,87,115 स्वयंसेवक हे राष्ट्रीय सेवा योजनेचे पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून सहभागी होते. या स्वयंसेवकांना या योजनेत सहभागी केल्यानंतर हे स्वयंसेवक ज्या उद्दिष्टाने काम करतात त्या राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच समाजसेवा करणे आणि आपल्या जवळच्या परिसरातील लोकांमध्ये मिसळून त्यांना समजावून घेऊन रचनात्मक कार्य करणे, समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करणे या प्रमुख उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली होती. या योजनेचं पहिलं उद्दिष्ट होतं ज्या समाजात आपण काम करतो त्या समाजाला समजून घेणे. आज आपण पाहतो की बदलत्या जमान्यामध्ये लोकांपासून दूर जात आहेत, समाज विखुरला जातोय. अशा वेळेस समाजामध्ये मिसळून विद्यार्थ्यांनी समाजासाठी काम करणे हे या योजनेचं पहिलं उद्दिष्ट होतं. स्वतःला संबंधित समाजाला समजावून घेण्यासाठी पात्र बनवणे. फक्त समाजाला समजून घेणं नाही तर स्वतः देखील त्या समाजाचा एक घटक बनून काम करणे या योजनेचं उद्दिष्ट आहे. समाजांच्या गरजांची माहिती करून घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्या दूर करणे की ज्यामुळे समाज अधिक सक्रिय बनेल यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आपल्यामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करून तिचा विकास करणे आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यक्तिगत किंवा समाजातील अडचणी दूर करून त्यावर व्यावहारिक उपयोग शोधण्यासाठी करणे हे उद्दिष्ट या योजनेचं आहे. फक्त पुस्तकी शिक्षण नाही तर त्याचबरोबर सामाजिक शिक्षण घेणे हे देखील तेवढंच महत्त्वाचं समजण्यात आलेलं आहे. त्या गुणांचा आपल्यामध्ये विकास करणे, नेतृत्व गुण धारण करून लोकशाहीच्या प्रवृत्तीचा विकास करणे यासाठी ही योजना कार्य करते. त्याचबरोबर तत्कालीन परिस्थितीमध्ये साक्षर आणि निरक्षर यांच्यामध्ये खूप दरी होती आणि या समाजाला पुन्हा साक्षर बनवण्यासाठी, निरक्षरांना साक्षर बनवण्यासाठी ही योजना काम करते. संकट काळामध्ये आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची पात्रता स्वयंसेवकांच्या अंगी बनविणे हे देखील या योजनेचं उद्दिष्ट आहे. आणि आपण पाहतो की देशावर ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीच्या वेळेस या स्वयंसेवकांनी आपला बहुमोल असा वेळ देऊन लोकांची मदत केलेली आहे. याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार आणि विकास करणे हे देखील या योजनेचं उद्दिष्ट आहे. आपण पाहतो की समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत यामध्ये खूप मोठी दरी आहे आणि मग समाजातील गरीब वर्गाची सेवा करण्याची इच्छा मनात जागृत करणे यासाठी ही योजना कार्य करते. कोणतीही योजना असल्यानंतर त्याचं जसं एक ध्येय असतं, उद्दिष्ट असतं, तसंच त्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे त्या योजनेचा असणारा बिल्ला किंवा चिन्ह. राष्ट्रीय सेवा योजना ज्या चिन्हावर आधारित आहे त्या चिन्हाच्या साहाय्याने या योजनेचा बिल्ला तयार करण्यात आलेला आहे. स्वयंसेवक समाजात वेगवेगळी कामं करत असताना किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेत असताना हा बिल्ला त्याच्या छातीवर लावला जातो. या बिल्ल्याचा मतितार्थ थोडक्यात असा आहे की बिल्ल्याच्या मध्यभागी एक चाक असून त्या चाकास 8 आरे आहेत. हे 8 आरे 24 तासाचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजेच अष्टप्रहर म्हणजेच 24 तास जी व्यक्ती हा बिल्ला लावणार आहे ती व्यक्ती जाणीव करून देते की तो
रात्रंदिवस म्हणजे 24 तास राष्ट्राच्या सेवेसाठी तत्पर आहे. बिल्ल्यामधील लाल रंग हे तरुणांच्या उसळत्या रक्ताचे प्रतीक आहे. त्यातून जिवंतपणा दर्शवला जातो. तर निळा रंग हा आकाशाचे प्रतिनिधित्व करतो. अथांग आकाशातील एक अंश म्हणजे स्वयंसेवक आपला थोडा वेळ मानव कल्याणासाठी देण्यास तयार होतो. राष्ट्रीय सेवा योजनेचे हे जे काही चिन्ह आहे ते चिन्ह भारत देशातील ओरिसा राज्यातील कोणार्क येथील सूर्य मंदिराच्या रथाच्या चाकावर आधारित आहे. चक्र हे गतीचे प्रतीक आहे. गतीमुळे सामाजिक परिवर्तन होऊ शकते व त्यासाठी आजच्या महाविद्यालयीन युवक युवतींना राष्ट्रीय सेवा योजना हे माध्यम आहे. या माध्यमातून परिवर्तन करण्यासाठी हे चिन्ह घेण्यात आलेले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधवाक्य माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, नॉट मी बट यू. म्हणजेच मी जे काही करणार आहे ते माझ्यासाठी काहीच करणार नाही आहे, तर मी समाजासाठी तुमच्यासाठी करणार आहे. या योजनेचं हे बोधवाक्य आहे की नॉट मी बट यू. हे बोधवाक्य आपल्याला लोकशाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देते. निस्वार्थ सेवेची गरज दाखवून देते. या बोधवाक्यात दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन विचारात घेतला पाहिजे. व्यक्तिगत कल्याणातून समाजाचे कल्याण होते आणि समाज हा व्यक्तींचा मिळून बनलेला असतो. म्हणून विद्यार्थ्यांनी समाजामध्ये मिसळून समाजसेवेसाठी कार्य केलं पाहिजे. यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. म्हणून राष्ट्रीय सेवा योजना हे एक फक्त संघटन नाही आहे, तर एक संस्कार घडवणारं खुलं विद्यापीठ आहे. संगमनेर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी जे काही शाश्वत कार्य केलेलं आहे त्या कार्याची थोडक्यात छायाचित्रे आपल्यासमोर देत आहे. धन्यवाद.